पंढरपूरला आपण सगळेच जातो, बरेचसे लोक जात असतात, वर्षभर लोक जात असतात. पण आपण ऐकलं की आषाढी आणि कार्तिकीला खूप लोक येतात. हा, एकादशी आहे, फेमस आहे, पण का खूप लोक येतात? व्हाय सो मेनी पीपल कम टू पंढरपूर ऑन आषाढी आणि कार्तिकी ओनली? ह्याचं खरं कारण आषाढी कार्तिकीला येणाऱ्यांना म्हणजे ते ऍक्च्युली अंदाजे 5-10 लाख लोक येतात साधारणपणे आषाढीला, आणि कार्तिकीला ऑलमोस्ट थोडे कमी, पण ऑलमोस्ट थोडे असतात. सॉरी, कार्तिकीला आषाढीपेक्षा थोडे कमी असतात, आषाढीला जास्त असतात. तर जे काय असेल ते का, व्हाय इट इज इम्पॉर्टंट, तो मी आत्ता बोललो. भगवंताने धामामध्ये पण कळले काय, वैकुंठ लोक आहेत, मग द्वारका धाम, अयोध्या, मग द्वारका, मग मथुरा आणि गोलोक वृंदावन हायेस्ट आहे. भगवंताचं जे मूळ रूप आहे, त्याला आदी रूप म्हणतो, हा, ते भगवान श्रीकृष्णांचे आहे. गोलोक वृंदावनात राहणारे भगवान श्रीकृष्णांचे. अँड व्हेन ही एक्सपांड्स इन टू व्हेरियस फॉर्म्स, वेगवेगळ्या रूपांमध्ये एक्सपान्शन करतात, स्वतःला विस्तारित करतात, हा, तेच भगवंत पण अनेक रूपामध्ये आहेत, तेव्हा त्यांना विष्णू फॉर्म्स म्हणतात. तर भगवंताचे द्वारकेला भगवंत असतात, जे ओरिजिनल कृष्ण आहेत, भगवंताचे ओरिजिनल फॉर्म, ते वृंदावन सोडून कुठेही बाहेर जात नाहीत. ही डझंट लिव्ह वृंदावन. वृंदावनम परित्यज्य पदम एकम न गच्छेत. वृंदावन सोडून एक पाऊल पण कृष्ण बाहेर जात नाहीत. मग बाहेर कोण जातात? द्वारकेला, मथुरेला. हा, विष्णूचे रूप, भगवान विष्णू कृष्णासारखं रूप घेतलं असं पण ते विष्णू असतात. हा, भगवंतच आहेत, पण वेगवेगळ्या रूपामध्ये आहेत. जसं हायकोर्टाचा ड्रेस घालून हायकोर्टाचे जज हायकोर्टातनं बाहेर पडत नाहीत. मग बाहेर जाताना काय करतात? ते वेगळा ड्रेस घालतात, वेगळ्या मूडमध्ये असतात. व्यक्ती तेच आहेत, पण मूड वेगळा आहे. तसं जर भगवंतांचा, ओरिजिनल भगवंतांचा जो मूड आहे तो वृंदावनचा मूड आहे, आणि बाहेर जाताना थोडंसं फॉर्मल. हा, घरात आपण घरातले असे पायजमा वगैरे घालून कॉलेज जातो का? हा, तुमचा कोणता तो एक डे असतो, फिंकी डे काय? हा, त्या दिवशी तुम्ही काही घालून जाल, माहित नाही का, काही न घालताही जाल, काही घालून जाल का काही न घालताही जाल. आय एम नॉट सेइंग, बट जनरली स्पीकिंग आपण व्यवस्थित जातो. तर भगवंतांचं हे गोलोक वृंदावन ओरिजिनल आहे, आणि बाहेर जाताना ते आपलं रूप, आपला मूड चेंज करतात, तर त्याला विष्णूची रूप म्हणतात. सो तर आषाढी कार्तिकीला काय इम्पॉर्टंट आहे? तर द्वारकेतनं भगवान कृष्ण आले होते पंढरपूरला. का आले ते पुढे ऐकू, तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे. म्हणजे कोण आलं होतं? द्वारकेतनं आलं होतं, म्हणजे विष्णूंचे रूप आले होते. टेक्निकली पॉईंट सांगितलं, विष्णूंच्या रूपामध्ये भगवान कृष्ण आले होते. पण आषाढी आणि कार्तिकी या 2 दिवशी असं सांगतायत, आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी जे वृंदावनमधले कृष्ण आहेत ते आपल्या गायींना घेऊन पंढरपुरात विठ्ठलाच्या रूपामध्ये असतात. त्या 2 दिवशी, आषाढी आणि कार्तिकीच्या दिवशी वृंदावनमधले कृष्ण, ओरिजिनल कृष्ण, फॉर्म ऑफ ओरिजिनल कृष्ण कम्स अँड ही इज प्रेझेंट इन पंढरपूर. पण 2 दिवस येतात भक्तांना कृपा करायला. हा, भक्तांना कृपा करायला ते सोडतील, पण जनरली ते सोडत नाहीत. 2 दिवस येतात. हा, 2 दिवस असं आपल्या पुराणात सांगितलेलं आहे. हा, सो का बरं? आता भगवान सगळीच रूप कृपाळू आहेत, पण जे ओरिजिनल रूप आहे, ही इज द सोर्स ऑफ ऑल दॅट मर्सी. ओरिजिनल जे वृंदावन कृष्णाचं रूप आहे ते कृष्णाचं सगळ्या कृपेचं ते स्त्रोत आहे, आणि त्यांच्याकडून आपल्याला हायेस्ट भगवंतांची भक्ती मिळू शकते. सो म्हणून खरं लोक जात असतात आषाढी कार्तिकीला. बट दे डोंट नो दिस ट्रूथ दॅट आज इथे काय व्रज कृष्ण आपण दर्शन विठ्ठलांचंच घेतोय, पण ते व्रज कृष्ण आलेले आहेत आज आषाढी आणि कार्तिकीच्या 2 दिवस, आणि आपण त्यांच्याकडून शुद्ध भक्तीची याचना केली पाहिजे. हा, भगवंत इथे आज कृपाच्या रूपात आहेत. ले लो, क्वालिफिकेशन के बिना ले लो. हा, ऑफिशियल विष्णू मूडमध्ये थोडेसे तू किती काय जप केलाय, किती काय केलंय, आषाढी कार्तिकीला टेक इट, नो प्रॉब्लेम, ले लो. हा, कृपा जास्त आहे. दॅट्स वाय द सिस्टम इज देअर की आषाढी कार्तिकी को लोक येतात, बट दे डोंट अंडरस्टैंड कि मोस्ट ऑफ देम, नॉट ऑल, मेनी, बहुत सारे लोगों को मालूम भी होगा, पर काफी लोग को वो मालूम नहीं है कि आज यहाँ पे वृंदावन के कृष्ण भगवान विठ्ठल के रूप में आए हुए हैं.